नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पीएम किसान योजनेबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, अपडेट महत्त्वाची आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. स्किप करसाल तर तुम्हाला अर्धवट माहिती समजणार आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणारा व्हिडिओ होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर चला, तुमच्या जास्ती वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, अपडेट अशी आता की पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची तारीख आता हे ठरलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 21 हप्त्याची तारीख आता कोणती ठरलेली आहे आणि कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका. चला, काय माहिती आहे शेतकरी मित्रांनो, आता पुढे जाणून घेऊया आपण. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. अलीकडे देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रॅक्टर व कृषी यंत्राच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्यात आली आहे. खरे तर 20वा हप्ता जमा होण्यास थोडासा उशीर झाला होता आणि म्हणूनच आता 21वा हप्ता नेमका कधी येणार हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होणार असल्याचे या योजनेच्या पुढील हप्ता दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी या योजनेचा पैसा मिळत असतो. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरला पैसे मिळाले होते. 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला पात्र लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले होते. तसे यावर्षी 20 ऑक्टोबरच्या आधी पैसे मिळू शकतात. दिवाळी 20 ऑक्टोबरला असल्याने त्यांच्या आधीच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याआधी या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. निवडणूक आयोग सप्टेंबर अखेर याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करू शकतो, असा अंदाज आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निधी वितरण थांबणार असल्याचे ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जाहीर केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे पीएम किसान योजनेबाबत तुमच्याकडे महत्वाची अपडेट समोर आलेली होती. तर तुम्ही पाहू शकता आता मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जाहीर केला जाणार आहे. अशा प्रकारे महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आलेली होती. शेतकरी मित्रांनो, एवढी आता भेटूया नवीन माहितीसोबत तुमच्यासाठी असे नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.